आणि आता सुरू करूयात एबीपी माझाच्या माझा विशेषची चर्चा। आपल्याला कल्पना आहे कांजूरमार्ग प्रकरणामध्ये कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। अंतिम सुनावणी फेब्रुवारीला होणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तांतरणाचे दिलेले आदेश त्याचा पुनर्विचार करायला कोर्टाने सांगितले, अन्यथा आम्हीच त्यावर निर्णय घेऊ असं म्हटलेलं आहे। या विषयावरची आपली ही चर्चा आहे की न्यायालयाला राजकारणामध्ये कोण ओढतंय। संजय राऊतांनी त्यावर टीका सुद्धा केलेली आहे। मात्र चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी हा विषय समजून घेऊयात या रिपोर्टमधून। संजय राऊत बोलले आणि पुन्हा वादात अडकले। इतर वेळी राजकीय पक्षांना खरी खोटी सुनावणाऱ्या राऊतांनी यावेळी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल मतभेद व्यक्त केले। त्याचं झालं असं की कांजूरच्या प्रस्तावित कारशेड बाबत उच्च न्यायालयानं स्थगिती आदेश देत जमीन हस्तांतरणही चुकीचं ठरवल्यानं या कामाचा खोळंबा झालाय। त्यावरच बोलताना राऊत म्हणाले की हा विषय विरोधी पक्षांनी राजकीय केला असून न्यायालयानं त्यात पडू नये। मात्र भाजपनं राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत राऊतांवर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। एकूणच कांजूरच्या मेट्रोचा सरकार विरुद्ध विरोधी पक्ष अशा लढ्यात राऊतांनी न्यायालयावर टिप्पणी केल्यानं या विषयाचा गुंता आणखीच वाढेल का हेच पाहावं लागेल। आणि हाच आहे आजचा माझा विशेष। आणि आज विषय आपण चर्चेला घेतलेला आहे माझा विशेषमध्ये। यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत। माझ्यासोबत असतील राहुल नार्वेकर, भाजपचे प्रवक्ते, याशिवाय अनय जोगळेकर, स्तंभलेखक, केतन वैद्य, पत्रकार माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये सुरक्षित अंतर राखून आहेत। कोरोनाची त्यांना भीती नाही। उमेश पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुद्धा आपल्यासोबत असतील। अभय देशपांडे, राजकीय विश्लेषक, आणि उदय वारुंजीकर काहीच वेळात आपल्यासोबत असतील। विधिज्ञ आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ आहेत उदय वारुंजीकर। दरम्यान यांच्याकडे जाऊन मला चर्चा सुरू करण्यापूर्वी राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे नेमकी पाहूयात। अहंकाराची व्याख्या काय ते एकदा पाहावं लागेल। आरेचं जंगल वाचवणं, आरेमधलं निसर्ग प्राणी वाचवणं, यात कुठला अहंकार आहे? हे तर राष्ट्रीय कर्तव्य आहे। हा तर केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे। वाघ वाचवा, जंगल वाचवा, पक्षी वाचवा, नद्या वाचवा, हा केंद्राचा कार्यक्रम आहे। हा मोदी सरकारचा कार्यक्रम आहे। पण ठीक आहे, मला असं वाटतं की ही लढाई चालूच राहील। महाराष्ट्रात सरकार आलं नाही याचं दुःख मी समजू शकतो राजकारणामध्ये, पण अशा प्रकारे केंद्राच्या अखत्यारीतल्या यंत्रणा हाताशी पकडून महाराष्ट्राला त्रास देणं, महाराष्ट्राच्या जनतेचा छळ करणं हे फार काळ चालणार। अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलेली आहे। तोच आपला चर्चेचा विषय। यापूर्वी ते असंही म्हणालेले आहेत, त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की कोर्टाने अन्य महत्त्वाच्या केसेस पडलेल्या असताना या थोड्या राजकारण झालेल्या विषयाकडे वळू नये, बघू नये, किंवा त्याचा प्रेफरन्स असू नये। मी यावरती चर्चेला सुरुवात करतोय। मी पहिल्यांदा जाणार आहे की मी भाजपचे प्रवक्ते राहुल नार्वेकरांकडे। राहुल नार्वेकरजी, या बाबतीत तुमची काय भूमिका आहे? एक प्रकारचा हा टोला असा आहे की शेवटी PIL कोण फाईल करतं किंवा हा कोर्टात मॅटर जातो, त्याच्यामुळे लोकांसाठीच्या प्रकल्पांना उशीर होतो, मग हे का सगळं? आपला अजून भाजपच्या प्रवक्त्यांशी संपर्क होत नाही, हरकत नाही। मी राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांकडे जातो। उमेश पाटीलजी, भाजपने याच्यावरती थेट संजय राऊतांवरती कारवाईची मागणी केलेली आहे, कोर्टाच्या मानभंगाची, बोला। नाही, आपल्या व्यवस्थेमध्ये आपण एखाद्या जसं राजकीय व्यवस्था आहे, न्यायालयीन व्यवस्था आहे, आपण पोलिसांवर प्रश्नचिन्ह करतो, आपण राष्ट्रपती पंतप्रधान कार्यालयावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करतो। मग न्याय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित करणं किंवा त्यांच्या त्रुटी दाखवणं किंवा त्यांच्या संदर्भामध्ये भाष्य करणं हा न्यायालयाचा अपमानच होतो असं समजण्याचं कारण नाहीये। कारण अनेक विषय असे झालेले आहेत की ज्या बाबतीमध्ये आताच्या मोदी सरकारच्या कालखंडामध्ये विशेष करून अशा काही घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळं न्याय व्यवस्थेमध्ये किंवा न्यायालयीन यंत्रणेमध्ये सुद्धा सरकारी हस्तक्षेप वाढल्याचं स्पष्टपणे जाणवायला लागलेलं आहे। या बाबतीमध्ये पहिल्यांदा देशाच्या इतिहासात असं घडलं होतं की सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन सरकारी हस्तक्षेपासंदर्भामध्ये जनतेच्या पुढे दाद मागण्याचा प्रसंग उद्भवला होता। आताची जी तात्कालिक घटना अर्णब गोस्वामी आणि अन्वय नाईक
याच्या संदर्भातली जी आहे, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेली जामिनाकरताची याचिका जी आहे, ही याचिका नियमित रोस्टर प्रमाणे ते लिस्ट होऊन न्यायालयाच्या पुढे येण्याच्या करताची एक ॲटोमाइज कॉम्प्युटराइज असलेली एक प्रक्रिया आहे. ही सगळी प्रक्रिया डावलून 8 महिने या कोविडच्या काळामध्ये पेंडिंग असलेली प्रकरणं बाजूला सारून न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने या अर्णब गोस्वामीसाठी विशेष दखल घेऊन लगेचच ती याचिका त्याची दाखल करून घेतली, त्यांना जामीन दिला. तो जामीन दिला हा विषय वेगळा चर्चेचा आहे, परंतु इतकं तातडीनं कसं काय हे सगळं होऊ शकलं हे कुणाच्या तरी म्हणण्यापेक्षा केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय हे घडू शकत नाही. आणि हे कोणी उमेश पाटील राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून मांडत नाहीयेत, तर सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाच्या सेक्रेटरी जनरलला पत्र देऊन, रितसर पत्र देऊन या संदर्भामध्ये आक्षेप नोंदवलेला आहे. प्रसन्न, माझा ऐकू येत आहे? हो, येत आहे. बोला बोला, पूर्ण करा, फक्त मला इतरांकडे जायचंय उमेशजी. या संदर्भामध्ये आक्षेप नोंदवलेला आहे. जस्टिस लोया प्रकरण असेल, त्याच्यामध्ये त्यांची हत्या होण्याचा विषय असेल आणि ते सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनं करणं आणि त्या न्यायमूर्तीनं मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिसचं नाव घेऊन त्या संबंधीमध्ये जस्टिस लोयांना 100 कोटीची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख करणं आणि त्याच्या विरोधामध्ये आजपर्यंत कुणीही अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा दाखल केलेला नाही. म्हणजे याचा अर्थ जे आहे की न्याय व्यवस्थेमध्ये सरकारी हस्तक्षेप मोदी सरकारच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. कांजूरमार्ग प्रकरण. ठीक आहे, मला उमेशजी, मला चर्चेची एक सुरुवात करण्यासाठी तुम्ही एक चौकट करून दिली, एक पॉइंट मांडलेला आहे. मला आता तो मुद्दा पुढे घेऊन जाता येईल. आपल्याकडे खूप चांगले चांगले गेस्ट आहेत, त्यामुळे वेळेची मर्यादा मला पाळावी लागते. आपल्यासोबत आता राहुल नार्वेकर आहेत. राहुल नार्वेकर जी, तुम्ही उमेश पाटलांना ऐकलं असेल, पण त्यांचा बेसिक मुद्दा मी तुम्हाला समअप करून सांगतो. त्यांचा मुद्दा होता की आत्ताच संजय राऊत काही न्याय व्यवस्थेबद्दल बोलतायत असं नाही, न्यायालयातल्या आजी माजी सदस्यांनी सुद्धा याबद्दल, म्हणजे न्यायाधीशांनी सुद्धा वेळोवेळी चिंता व्यक्त केलेली आहे. अशाच प्रकारची चिंता संजय राऊत व्यक्त करतायत. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे की लगेच आज दरेकर म्हणाले की न्यायालयाच्या अवमानाची कारवाई व्हावी संजय राऊतांवरती. तुम्ही सुद्धा मानता कोणती टीका टिप्पणी कशावरती होताच कामा नये, आपल्याला ते स्वातंत्र्य नाही? बघा, आपल्या लोकशाहीमध्ये आणि आपल्या संविधानामध्ये आपण 3 स्ट्रक्चर्स रेकग्नाइज केले: एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, ज्युडिशरी. आणि या तिन्ही समान आहेत. या तिन्हीचे आपले अधिकार आहेत, या तिन्हीचे आपलं मर्यादा आहेत. आणि जेव्हा प्रत्येक इन्स्टिट्यूशन आपली मर्यादा ओळखून आणि आपली कार्यक्षेत्र ओळखून काम करेल, तेव्हाच एक फंक्शनल डेमोक्रेसी व्यवस्थित चालू शकेल. आता एखाद्या न्याय व्यवस्था, जो माणूस आपल्या संविधानावरती विश्वास ठेवतो आणि ज्या माणसाची आपल्या लोकशाहीवरती विश्वास आहे, तो कधीच न्यायालयाच्या प्रक्रियेवरती किंवा कार्यावरती आक्षेप पब्लिकली ठेवणारच नाही. ज्याचा लोकशाहीवर विश्वास नाही, ज्याचा आपल्या संविधानावर विश्वास नाही, तीच लोक अशी विधानं करू शकतात. आणि त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे की नाही, न्यायालयाने अवमान झाल्याबद्दल कारवाई करायची की नाही, हा दुसरा मुद्दा झाला. पण जेव्हा एक लोकप्रतिनिधी, खासदार असणारी व्यक्ती जर न्यायालयाबद्दल आणि न्याय प्रणालीबद्दल, न्याय प्रक्रियेबद्दल जर अशी स्टेटमेंट्स करणार असेल, तर सामान्य जनतेने ह्यांच्याकडनं काय शिकावं? तर एक अत्यंत बेजबाबदार आणि अत्यंत लोकशाहीला शरमवणारं आणि खास करून लोकप्रतिनिधीच्या इमेजला सूट न होणारं अशी प्रकारची भूमिका घेतली गेली आहे. मला नार्वेकरजी काही प्रमाणातले तुमचे मुद्दे मान्य होण्यासारखे आहेत. नार्वेकरजी, आपल्याला काही मुद्दे मान्य होण्यासारखे आहेत असं मी म्हणालो. तुमचे काही मुद्दे मान्य होण्यासारखे आहेत असं मी म्हणालो. एक मुद्दा असा, एक अडचण असा, आणि हा तुम्हालाच फक्त नाही, राजकारण्यांपुरता नाही, हा आमच्या बाबतीत सुद्धा ही अडचण आहे, पत्रकारांच्या बाबतीत, की काही ठिकाणी जेव्हा हा नेमका निर्णय येत असताना प्रेफरन्सचा मुद्दा, समकालाचा मुद्दा आणि नेमके काय चाललेले आहेत विषय, याचे मुद्दे उपस्थित होतात. आणि आम्हा सर्वसामान्यांना, पत्रकारांना सुद्धा, आम्ही काही वेगळे नाही, सामान्य आणि पत्रकारांसाठी एकच कायदा आहे. आम्हाला जेव्हा प्रश्न पडतात की अरे हे असं का होतंय, ते प्रश्न पण विचारायचे नाहीत. माझ्या मते तुम्ही सहमत असाल माझ्याशी की हे प्रश्न आपल्याला विचारता आले पाहिजेत. केतन, काय वाटतं तुम्हाला?
नाही, बरोबर आहे. आता माझे मित्र राहुल नावर्वेकर म्हणाले की विधायिका, न्यायपालिका आणि कार्यपालिका हे तिघेही स्वतंत्र आहेत. इतकंच नाही तर कोणी आपलं स्ट्रक्चर असं आहे की कोणीही एकावर अधिक म्हणजे जबरदस्ती करू शकत नाही. पण आत्ताचा जो मुद्दा आहे, मला संजय राऊत काय म्हणाले याही पेक्षा महत्वाचं हे वाटतं की कुठेतरी केंद्र राज्य संबंध बिघडलेले आहेत की काय. कारण ही मुळात याचिका केंद्र सरकारने दाखल केलेली आहे आणि केंद्र सरकारच्या लेवलला हा मुद्दा सुटू शकतो. राहिला प्रश्न खासगी जमिनीचा, तर तो खासगी जमिनीचा प्रश्न हे सोडवण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. प्रसन्न 1960 पासून मेट्रोची सर्वात पहिली योजना मुंबईत होईल असं झालेलं आणि फक्त ती घाटकोपर आणि अशी छोटीशी जी मेट्रो आहे ती फक्त मुंबईला मिळालेली आहे. हे किती लाजिरवाण आहे की आपण आर्थिक राजधानी आहोत. आणि भारताचंच उदाहरण दिलं तर कोचीन सारख्या शहरांमध्ये पण मोठी मेट्रो झालेली आहे आणि मुंबईत अजून भूभाग नाहीये. त्याच्यावरती भाजपचं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा या बाबतीत मान्य, किंवा तुमचं कदाचित समर्थन करतील की भाजपचे प्रवक्ते, त्यांचं म्हणणं आम्ही कुठे हा घोळ घातला, तुम्हाला साईट हलवायची होती म्हणून हा वेळ जातोय, म्हणून हा सगळा पैसा खर्च होतोय, म्हणून या लिटिगेशन पेंडिंग आहे. उलट लवकर होणार आहे कारण ह्या साईटवर 4 वेगवेगळ्या मेट्रोचं एकच जे कारशेड आहे ते घातलेलं आहे. जमीनाची क्लिअर मला असं वाटतं की टायटल का नाही क्लिअर करून घेतलं, मग डिस्प्युटेड टायटल वरती काम कसं काय ठरवलं लगेच. नाही, पण त्या अगोदर सुद्धा ही जमीन जी आहे ती त्या PMAYच्या योजनेसाठी पण निश्चित करण्यात आली होती. म्हणजे याचा अर्थ की ही जमीन कुठल्या तरी प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे हे नक्की होतं. मग BMC इलेक्शन पर्यंत हे असंच प्रलंबित राहणार आहे का. आणि मग त्यानंतर सांगणार की 221 ची जी डेडलाईन आहे ती 223 पर्यंत गेली, याला कारणीभूत MVA सरकार आहे. बरं, मी अनयकडे जाणार होतो पण मला दिसतंय नार्वेकर काहीतरी बोलू पाहत आहेत. राहुलजी काय म्हणताय. सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर या संपूर्ण प्रोजेक्टची पार्श्वभूमी बघितली तर आरे शेडचा संकल्पना किंवा प्रोजेक्ट हा कारशेड तिकडे बनवायचं ही संकल्पना सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळाने मांडलेली. त्यांनी तिकडे तर 1000 एकर जमीन ताब्यात घेऊन तिकडे शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे बांधायचे असा त्यांचा प्लॅन होता. सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने आल्यानंतर तो प्लॅन स्क्रॅप केला. ऑल्टरनेट साईट शोधायचा प्रयत्न केला. कांजूरमार्गची जी अडचण आज दिसते तीच अडचण त्यावेळेला पण दिसून आलेली. कायदेशीर सल्ले घेतलेले, संपूर्ण ड्यू डिलिजन्स केला आणि काहीच पर्याय राहिला नव्हता. म्हणून शेवटी आरेच्या जमिनीवर रिस्ट्रिक्टेड एरियावरती कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला गेला. आता कारशेड तुम्ही निर्णय घेतलात बदलायचा, पण कारशेड बदलताना जे ड्यू डिलिजन्स करायची गरज होती, एक जबाबदारीपूर्वक निर्णय घ्यायची गरज होती, ते न करता केवळ राजकीय हेतूनी आणि जिद्दीपोटी घेतलेला हा निर्णय आहे आणि त्याचा भूदंड आज मुंबईतल्या लोकांना भरायला लागत आहे. आज 2800 कोटी रुपयापेक्षा जास्तचं नुकसान महाराष्ट्र शासनाचं होणार आहे. आज 100 कोटी रुपये आपण आरेवर ऑलरेडी खर्च केले, ते वाया जाणार आहेत. आज आपल्याला सांगू इच्छितो या आरेच्या कारशेडला NGTनी क्लिअरन्स दिलेलं, हायकोर्ट सुप्रीम कोर्टनी क्लिअरन्स दिलेलं, सगळ्या टेक्निकल बॉडीजनी क्लिअरन्स दिलं. इकडे ते वारंवार सांगतायत की एन्व्हायरमेंटवर ह्याचा परिणाम पडेल. आपल्याला सांगू इच्छितो रिपोर्टमध्ये क्लिअरली लिहिलं आहे मेट्रोच्या 80 ट्रिप्स मध्ये जे एन्व्हायरमेंट नुकसान होणार आहे ते भरून निघेल. एवढं सगळं स्पष्ट असताना केवळ आपल्या जिद्दासाठी आणि आपल्या हट्टासाठी, आपले हट्ट आणि आपल्या काही निकटवर्तीयांचे हट्ट पुरवण्यासाठी हा महाराष्ट्रावर आणि मुंबईवर लादलेला निर्णय आहे, बेजबाबदार निर्णय आहे. बरं, मी इकडे एक ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मी अनय आणि अभय देशपांडेंकडे सुद्धा जाणार आहे आणि तोपर्यंत उदय वारुंजीकर सुद्धा चर्चेत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. एक छोटासा ब्रेक नंतर पुढच्या चर्चेचा पुढचा भाग पाहत राहा ABP माझा. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं ब्रेक नंतर स्वागत. मी जातोय अनय जोगळेकरकडे. अनय स्तंभलेखक आहे. अनय, या प्रकरणातले 2 विषय आहेत. एक, कशावरनं ही कमेंट झाली संजय राऊतांची, तर कांजूर बाबतीत दाखल झालेल्या याचिका, त्याच्यामुळे होणारा विलंब आणि मग वाढणारी कॉस्ट असा. आणि मग कमेंट काय केली की न्यायालयाने राजकीय गोष्टींमध्ये पडू नयेत, प्रेफरन्स देण्याजोगे, प्राधान्यक्रम निश्चित करण्याजोगे अनेक विषय आहेत. माझा या बाबतीतला मुद्दा आहे, कांजूरमार्ग हा सेकंडरी विषय असेल आत्ताच्या फ्रेम पुरता,
पण एक नागरिक म्हणून आपण सगळे आपणही हा मुद्दा लावायचा की नाही, सहमती दाखवायची की नाही, की प्रेफरन्स न्यायव्यवस्थेने ठरवायला पाहिजे असं आपण एक म्हणू शकतो की नाही? प्रसन्न, मला असं वाटतं आत्तापूर्वी जसं चर्चेमध्ये पुढे आलं की न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधानमंडळ या सगळ्यांच्या मध्ये जरी समान ताकद असली, तेव्हा जिथे घटनेचा अर्थ काढायचा विषय येतो किंवा जेव्हा घटनेने दिलेली मूलभूत संरक्षण त्याचा विषय येतो, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचं स्थान पहिले असतं, कारण सर्वोच्च न्यायालय त्याचं इंटरप्रिटेशन करत असतं. त्यामुळे विषय होता अन्वय नाईक प्रकरणाचा आणि तिथे सर्वोच्च न्यायालयाला हा मुद्दा घटनेने दिलेलं मूलभूत स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच्या गळचेपीचा वाटला आणि त्याच्यामुळे त्यांनी या प्रकरणात पुढे येऊन निर्देश दिले, कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आपल्याला घटनेने दिलेलं मूलभूत स्वातंत्र्य आहे आणि त्याची जर गळचेपी होत असेल आणि अशाच प्रकारचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रोशनी बिश्वास प्रकरणात पश्चिम बंगाल सरकार आणि रोशनी बिश्वास यांच्या प्रकरणात दिला होता. त्यामुळे काही सर्वोच्च न्यायालयाने काही पहिल्यांदा केलेलं नाही आहे. याच्यापूर्वी जेव्हा जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा सर्वोच्च न्यायालयाला वाटलेलं आहे, तेव्हा तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ह्या गोष्ट पुढे आणलेली आहे. हा जो कांजूर प्रकरणाचा विषय आहे तो न्यायालयाने घ्यावा का नाही, असं सर्व मला असं वाटतं संजय राऊत यांचा हा सवाल असावा की राज्य सरकार हा विषय सोडवत असताना त्याच्यामध्ये न्यायालयाने घुसखोरी करायची गरज काय, असं त्यांना वाटलं असावं. पण मला असं वाटतं की कांजूरचं जे प्रकरण होतं ते जमीन लिटिगेशन खालती होती आणि तसा अहवाल अगदी मनोज सौनिक समितीच्या अहवालात तसं म्हटलेलं होतं की जमीन अंडर लिटिगेशन आहे आणि जर अंडर लिटिगेशन असलेल्या जमिनीमध्ये अन्य दोन पार्टींचं न ऐकता राज्य सरकार स्वतःच आपलं घोडं पुढे दामटत असेल तर बाकीच्या ज्या पक्ष आहेत त्यांना दुसरा कुठला पर्याय नाहीये की त्यांना न्यायालय हेच निर्णय देऊ शकतं आणि तसं त्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली आणि तो जर त्यांना जो लिगल हे आहे तो जर देऊ नये असं जर मत देशाचे लोकप्रतिनिधी मांडत असेल तर ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. अगदी अगदी लॉजिकच्या बाबतीत अनेक मुद्दे चांगले मांडलेले आहेत, पण फक्त कधी कधी एक मुद्दा आहे तो ग्रेटर गुड. जसं अनेकदा कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख नसलेली पब्लिक राय नावाची कन्सेप्ट अनेकदा त्याचा उल्लेख केला जातो, त्याच्याप्रमाणे ग्रेटर गुड हा पण एक आणि हा प्राधान्यक्रमाचा मुद्दा आहे. हा मुद्दा आकलनाचा, इंटरप्रिटेशनचा आहे. मी वस्तुतः अभय देशपांडेंकडे जाणार होतो, पण माझ्यासोबत वारुणजीकर फोनद्वारे लाईनअप झालेले आहेत. मी त्याच्यानंतर अभयजी मी तुमच्याकडे पण येतो. वारुणजीकर सर, इकडे दोन मुद्दे येतात. आपल्या संजय राऊतांच्या विधानापुरता पहिली बेसिक फ्रेम आहे आपली ती अशी की कोर्टानं प्राधान्यक्रम ठरवावेत की नाही, राजकीय दृष्ट्या पेटवले गेलेले विषयांमध्ये हस्तक्षेप करावा की नाही, खास करून जर का उद्दिष्ट पब्लिक गुडचं असेल. मला असं वाटतं की हे जे काही विधान ज्याच्यावरती आपण ही चर्चा आज आयोजित केलेली आहे या मुळात विधानाला किती गांभीर्यानं घ्यायचं हा मुळातला विषय आहे. माननीय उच्च न्यायालय किंवा माननीय सर्वोच्च न्यायालय हे संविधानिक दृष्टिकोनातून काम करत असतात. हे काही राजकीय आखाडा नाही. या राजकीय आखाड्यामध्ये एकमेकावरती अशा प्रकारचे आरोप, त्यांचं उद्दिष्ट, हेतू आणि याबद्दलची चर्चा जी होते ती आदरणीय न्यायमूर्तींच्या संदर्भात आणि न्यायालयीन यंत्रणेच्या संदर्भात करता कामा नये. या दुर्दैवानं अशा प्रकारची जी टीका टिप्पणी हे जे संपादक साहेब करतायत याच्यामुळं या संपूर्ण व्यवस्थेलाच ते एक प्रकारे आव्हान देत आहे. आज आपल्या विरोधामध्ये जर का एखादा आदेश झाला तर ही यंत्रणा चुकीची आहे आणि माझ्या बाजूला जर का आदेश झाला तर यंत्रणा योग्य आहे असं कुणीही म्हटलं तर ते योग्य ठरणार नाही. मूळ मुद्दा शिल्लक राहतो की न्यायिक चौकटीमध्ये कसं वागावं, काय करावं हे सांगण्याची एक पद्धत असते. ती पद्धत आणि ज्या प्रकारे हे या संपादक साहेबांनी केलं हे अतिशय विसंगत आहे. नंबर 2 की न्यायव्यवस्थेच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर साहजिकच हे बोलण्याचा अधिकार कुणाला आहे हा मुद्दा त्याच्यानंतर येऊ शकतो. कारण कुणाचं गांभीर्याने घ्यायचं आणि कुणाच्या अशा प्रकारच्या टिप्पण टिप्पणीकडे दुर्लक्ष करायचं याचा साधक बाधक हा विचार प्रत्येकानं करायला पाहिजे. जर एखाद्या संपादक साहेबांना जर वाटत असेल की हे चुकीचं आहे तर त्यांनी योग्य पद्धतीनं त्या बाबतीमध्ये आपला आवाज उठवणं किंवा आपली जी काय बाजू आहे ती मांडणं अपेक्षित होतं. ते अशा प्रकारचं करणं हे वास्तवदर्शी नाही, हा चुकीचा पायंडा आहे. जर आपल्याला वाटत असेल की माननीय न्यायमूर्तींनी अमुक प्रकरणाला प्राधान्य द्यावं किंवा देऊ नये तर त्या संदर्भामध्ये आपण निश्चितच पत्र लिहू शकता. परंतु ते पत्र न लिहिता अशा प्रकारचं लोकांमध्ये जाणं यातून संपूर्ण या न्याय यंत्रणेच्या बाबतीमध्ये काही
अशा प्रकारचे प्रवाद निर्माण करणं, काही संदेश वेगळे काहीतरी हा निर्माण मुद्दा करण्याचा वारुंजीकरजी हा केवळ तुम्ही कायदेतज्ञ म्हणून आहात म्हणून तर बरोबर आहेच आहे. त्याशिवाय खास करून हे संपादक म्हणजे की संजय राऊत ज्या पक्षाला रिप्रेझेंट करतात त्यांच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे लिगल इन्स्ट्रुमेंट वापरण्याची आणि वारंवार वापरण्याची ऐपत, क्षमता आणि प्राधान्यक्रम सगळ्या गोष्टी असताना जेव्हा तुम्ही थेट अशी विधानं करता त्यावेळी ते थोडं अगेन्स्ट द प्रोसिजर, अगेन्स्ट द रूल, अगेन्स्ट द एक पठडीच्या बाहेर जाणाऱ्या या गोष्टी. तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे. मी एक ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मी जाणार आहे उमेश पाटील यांच्याकडे, शिवाय अभय देशपांडेकडे मी मगासपासून गेलो नाही, मी त्यांच्याकडे सुद्धा जाईन. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे संजय राऊत यांच्या विधानावरून. कोणतं विधान? संजय राऊतांनी असं विधान केलं, अशा आशयाचं विधान. मला वर्बॅटिम आठवायचं कारण नाही, पण त्याचा अर्थ असा होता की या कांजूरमार्ग प्रकरणामध्ये जी दखल कोर्टाने घेतली आणि निर्णय दिले, स्थगिती दिली, त्याच्याऐवजी अन्य असे अनेक प्रकरण आहेत की ज्याच्याकडे कोर्टाने लक्ष द्यायला हवं होतं, वगैरे वगैरे. मी याबद्दल जातोय आता अभय देशपांडेंकडे. अभय देशपांडे पत्रकार तर आहेत, शिवाय ते स्वतः वकिलीचं शिक्षण पूर्ण केलेले आहेत, त्यांनी केलेलं आहे त्यांनी. अभयजी, तुमची कमेंट या विषयावर? काय मला वाटतं की दोन पक्षांमध्ये जर वाद असेल तर तो वाद मिटवण्यासाठी, त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी काहीतरी मेकॅनिझम मान्य करावं लागेल. हो, आपण भारतीय घटनेनुसार न्यायालय हे मेकॅनिझम मान्य केले. त्याच्यामुळे न्यायालयाने याच्यात पडू नये अशी भूमिका घेता येणार नाही. पण संजय राऊत यांच्या वक्तव्याकडे न्यायालयाने राजकीय साठमारीसाठी आपला वापर होऊ देऊ नये हो, या आशयाचं ते विधानाने बरोबर. हा कॉन्टेक्स्ट आहे, बरोबर आहे. हा तो Context context आहे. आणि या पाहतो म्हणजे मगाशी उमेश पाटील जे बोलले की आक्षेप, ठीक आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीने न्यायालयाच्या संदर्भात भाष्य करताना आदर ठेवलाच पाहिजे, हो. परंतु या बाबतीत आपल्या प्रतिक्रिया निवडक असता कामा नयेत. म्हणजे शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा आदेश दिला हो. तेव्हा एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले आणि आज देशाचे मंत्री असलेले त्यांची वक्तव्य आठवतात का तुम्हाला? म्हणजे त्यावेळेस ती पावित्र्य जपण्याची जबाबदारी ही काही एकाच पक्षावर असते का? हो. तर मला वाटतं की ती सगळ्याच पक्षांवर असते. आणि ते लोकप्रतिनिधी नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष होते, त्यांचं ते वक्तव्य होतं. एक निश्चित आहे की या संदर्भामध्ये राजकीय वापरासाठी राजकीय कारणासाठी न्यायालयाचा वापर होऊ देऊ नये ही अपेक्षा काही गैर नाहीये. परंतु मेकॅनिझम म्हणून आपल्याला न्यायव्यवस्था मान्यच करावी लागेल. कारण हा वापर काय आजच होतोय असं नाहीये की वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळी प्रकरण असतील किंवा PIL दाखल करून वेगवेगळ्या प्रकरणात दाद मागितली जाते. त्यावेळेस ज्यावेळेस न्यायालयात कुठले आक्षेप घेतले जातात तेव्हा ते कायद्यानेच त्याला उत्तर द्यावं लागतं आणि ती व्यवस्था आम्हाला मान्य नाही अशी भूमिका घेता येत नाही, एवढं मात्र नक्की. मी पुन्हा एकदा जातोय राहुल नार्वेकरांकडे आणि त्यानंतर मी उमेश पाटलांकडे जाईन. राहुल नार्वेकरजी, मगाशचा जो मी कॉन्टेक्स्टचा सारखा मुद्दा येत होता इंटरप्रिटेशनचा, तो आता आपल्याला अभय देशपांडेंनी सांगितला. आणि जर का तुम्ही जे म्हणताय की मान राखला पाहिजे, कोर्टात जाण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, तर मग कोर्टाने यापूर्वीचे काही निर्णयांबद्दल मगाचा अभय देशपांडेंचा टोला तुम्हाला लक्षात आला असेल कोणत्या पक्षाबद्दल होता, मग काय करायचं? हे बघा, सर्वप्रथम एखाद्या लोकप्रतिनिधीकडनं असं विधान येणं अपेक्षित आहे का? लोकप्रतिनिधी जेव्हा आपली शपथ घेतो तेव्हा सांगतो मी संविधानाने दिलेल्या तत्वांचं पालन करीन, संविधानाने दिलेल्या मांडलेली भूमिकेचं पालन करीन. संविधानाने स्पष्ट सांगितलं जेव्हा जेव्हा एखादा वाद असतो तेव्हा वाद मिटवण्याची प्रक्रिया ही ज्युडिशरी आहे आणि त्या ज्युडिशरीचा वरती आपला विश्वास नाही असं सांगणं कितपत योग्य आहे? नंबर 2, ह्याच्यात राजकीय हेतूचा प्रश्नच कुठे येतो? जर एखादी व्यक्ती असेल ज्याला आपला वाद संपुष्टात आणायचा असेल तर साहजिक आहे ती व्यक्ती कोर्टातच जाणार. मग अशा परिस्थितीत कोर्टाने काय असं सांगावं का की तुम्ही हा मुद्दा एका राजकीय पक्षाने घेतलाय म्हणून ह्याच्यावरती आम्ही कुठल्याही प्रकारचा निर्णय देणार नाही? ही आपल्या संविधानात तरतूदही नाहीये आणि अशी लोकशाही प्रथाही नाहीये. त्यामुळे एखादी राजकीय पक्ष असो, एखादा राजकीय नेता असो, एखादा सामान्य व्यक्ती असो, एखादा पत्रकार असो, या सगळ्यांसाठी कायदा हा समान आहे. नाही, नार्वेकरजी, याला एक रेफरन्स आहे आताच्या ज्या या
कांजूरमार्ग बद्दलचाच एक मुद्दा आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून हस्तांतरण करण्यात आलं होतं. त्याच्याबद्दल कोर्टाने एक अतिशय म्हणजे वाखाणण्याजोगं पाऊल उचललं. कोर्टाने असं केलं की जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः याच्याबद्दल पुन्हा सगळा विषय हाताळावा, अन्यथा आम्हाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल. पण एक संधी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारांना थेट बाजूला न सारता न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की आधी तुम्ही तुमच्या बाजूने करा काहीतरी सारवा नाही तर आम्ही लक्ष घालू. इथे सुद्धा प्रकरण लक्षात घ्या, इथे दोन एंटिटीज कोण आहेत? दोन एंटिटीज, एक केंद्र सरकार आहे आणि एक राज्य सरकार आहे. दोघेही लोकनियुक्त आहेत आणि दोघांचाही हेतू मुंबईकरांचं कल्याण व्हावं हाच असावा. तर अशा वेळी सुद्धा असा काही मार्ग निघू शकला असता का की जर का मुद्दा मुंबईच्या लोकलच्या एनमास लोकांच्या हिताचा असेल तर या दोन सरकारांनी एकत्र यावं. नार्वेकरजी, तुमच्याकडे झालं नार्वेकर. सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा हा काय पहिल्यांदाच राज्य सरकार आणि केंद्र सरकार मधल्या खात्यांमधला वाद पहिल्यांदाच कोर्टात गेला नाहीये. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन पण आहे, आपल्या संविधानामध्ये प्रोव्हिजन आहे. जेव्हा जेव्हा दोन राज्यांमधला वाद असतो, किती मोठे पाणी प्रकल्पाचे वाद आजपर्यंत हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेल्यात अनेक राज्यांमधले. गुजरात महाराष्ट्रामधला, महाराष्ट्र मध्य प्रदेश मधला, महाराष्ट्र कर्नाटक मधला, महाराष्ट्र केरळ मधला, असे अनेक वाद गेले आहेत. केंद्र शासन आणि राज्य शासनामधले वाद पण हे कित्येक वेळा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट मध्ये. ऍट स्टेक काय आहे नार्वेकरजी? ऍट स्टेक काय आहे? ऍट स्टेक काय आहे? जेव्हा दोन राज्यांमधल्या पाणी वाटपाचा वाद असतो तेव्हा एका राज्याला पाणी राखायचं असतं, दुसऱ्याला राखायचं असतं. ऍट स्टेक काय आहे? केंद्राचं काय जात आहे मुंबईच्या या कांजूरमार्गच्या जमिनीमध्ये? असं काय स्टेकला लागलेलं आहे? कोणता असा विवाद आहे? म्हणून माझं म्हणणं आहे आता की केंद्र सरकारची हे भूमिका, बघा, मी तुम्हाला हेच सांगतोय सरकार की बदलल्यानंतर का बदललं? केंद्र का लावलं शासनाची मग तुम्ही? भूमिका ही आजची नाहीये. केंद्र शासनाची भूमिका ही गेल्या 5 वर्षापासूनची आहे. ही काय आजची भूमिका नाहीये. ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं तेव्हा पण केंद्र शासन मुद्दा लक्षात आला. उमेश पाटील भूमिकेत बदल आली नाहीये. या सरकारचा बेजबाबदारपणा या सगळ्या मेस साठी कारणीभूत आहे. उमेश पाटीलजी, राहुल नार्वेकर आणि बाकी सगळं अभय देशपांडे या सर्वांचं ऐकलं. मुळात आपल्या आजच्या डिबेटचं जी फ्रेम आहे ती संजय राऊत यांनी न्यायालयाच्या संदर्भामध्ये केलेल्या वक्तव्याची आहे. बाकी कांजूरमार्ग आणि असे अनेक विषय आहेत की ज्याच्यावर सखोल अजून 2 तास चर्चा करता येईल. ते टेक्निकल पार्ट आहे, त्याच्यामध्ये कायदेशीर बाबी असतील, काही त्याच्यामध्ये महसूलच्या संदर्भातले विषय असतील, त्याच्यावर भरपूर चर्चा करता येईल की आपण काही स्वतः त्यातले तज्ज्ञ नाही आहोत. परंतु एक गोष्ट आहे की आज देशातल्या सर्वसामान्य माणसाचा सर्वाधिक विश्वास जर कुठल्या यंत्रणेवर आहे तर तो न्याय व्यवस्थेवर आहे. आणि ह्या न्याय व्यवस्थेवरचा हा विश्वास जो आहे तो अनेक वर्षाच्या या प्रक्रियेमधून तो हळूहळू घट्ट होत गेलेला आहे. कारण न्यायालयानं तशा पद्धतीची भूमिका वेळोवेळी घेतलेली आहे, तसे निर्णय वेळोवेळी दिलेले आहेत आणि अशा निर्णयांच्या सरासरीमधून सर्वसामान्यांचा विश्वास जो आहे तो दृढ झालेला आहे. अलीकडच्या काळामध्ये या बाबतीमध्ये काय झालेलं आहे की जणू काय भारतीय जनता पार्टीची शाखा सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालयांमध्ये उघडली की काय असं वाटावं, इथपर्यंत न्यायालयाच्या भूमिकेमध्ये संशय निर्माण व्हायला लागलेला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या रिटायरमेंट नंतर त्याला खासदार केलं जातं, हे देशाची जनता सगळी उघड्या डोळ्यानं पाहत असते. सुप्रीम कोर्टाचे जज ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतात, इतिहासामध्ये अशी पहिल्यांदा घटना घडते, तेव्हा ही सगळी देशाची जनता पाहत असते. त्याच्यामुळं संजय राऊतांचं म्हणणं असं आहे की न्यायालयानं त्यांच्या विशिष्ट सर्व जे आहेत त्यांच्याबद्दलची जी संशयातीत असलेली जनतेची भावना आहे ना, ती संशय वाटावी अशी होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. कुठपर्यंत आपण खाली उतरावं? अर्णव गोस्वामी सारख्या एका पत्रकाराच्या संदर्भामध्ये तो खून खटल्या आत्महत्येचं प्रकरण होतं, 8 महिने झालं. आणि कोण लिहितं याच्यामध्ये? मगाशी मी जे बोललो की सुप्रीम कोर्टामध्ये असलेले जे बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत त्यांनी एवढे मोठे प्रश्न उपस्थित केले, त्याच्यावर चर्चा व्हायला नको का? न्याय व्यवस्थेवर प्रश्न सर्वसामान्य माणसांनी उपस्थित उमेश पाटीलजी, तुमच्या भावनांच्या तीव्रतेचा आदर आहे. मला तुमच्या भावनांच्या तीव्रतेबद्दल आदर आहे. तुमचे काही मुद्दे जे तुम्ही संदर्भ म्हणून सांगितले त्याही बद्दल आदर आहे. पण तुम्ही आता बोलता बोलता एक कमेंट करून गेलात. मला आशा आहे की तुम्हाला ते अपेक्षित नसावं, अभिनिवेशातून चुकून तुम्ही बोलून गेला असाल. मला आशा आहे तुम्हाला व्यक्तिगतरित्या तुम्ही त्यावरती दिलगीर असाल. मी शेवटच्या काही कमेंट्स घेतो. मी जातो अनय जोगळेकरांकडे. अनय, या प्रकरणातला मुद्दा सारखा उपस्थित होतोय. तो मी जसं म्हणालो तसं केंद्र राज्यामध्ये संघर्ष नाही का झाले, राज्यामध्ये पाणी वाटपाचे संघर्ष नाही का झाले. इथे
स्टेकला काय केंद्राचं काही फार जाणार नाहीये, पण एका मुंबईसारख्या जवळपास राज्यच असल्यासारख्या भागामध्ये एक अख्खा ट्रान्सपोर्ट प्रकल्प खोळंबून बसलेला आहे. अशा वेळी आपण काही प्रेफरन्स वेगळा मागू शकलो असतो का, अशी अपेक्षा करायची का व्यवस्थेकडून, हा मुद्दा आहे. नाही, मला याबाबत मतभेद आहे, कारण कारण ही जी जमीन आहे ती मीठ बनवण्यासाठी केंद्राने राज्य सरकारला आणि त्यांनी खासगी पार्टीला दिली होती. एखाद्या जमिनीवर जेव्हा मीठ बनतं आणि मिठाच्या जागी तुम्ही गरिबांसाठी घरं बांधता किंवा मेट्रो कारशेड बांधता, तेव्हा लँड यूज चेंज होतो आणि त्याच्यातनं मिळणारा महसूल आणि या सगळी गणित हे होत असताना केंद्र सरकार आपल्या जे जमीन आहे त्याच्याबाबतचा जो रेव्हेन्यू आहे त्याच्याबाबत तो आग्रही असणं स्वाभाविक आहे. आणि जर पर्यावरणाचं काळजी घेण्यासाठी जर बीकेसीची जमीन आहे आणि कलिनाची जमीन आहे ती वापरण्याचा राज्य सरकारला स्वातंत्र्य आहे, पण ती राज्य सरकारला खिशातनं पैसे न मोजता आरेचा पर्याय जो फुकट उपलब्ध आहे तो न घेता केवळ कांजूरला जर ती जमीन न्यायची असेल तर मग केंद्र सरकार इथे भूमिका मांडू शकतं की मुद्दा महसुलाचा आहे आणि त्याच्यासाठी न्यायालयात जाणं योग्य आहे असं मला वाटतं. मी याच्यावरती अगदी थोडक्यात कमेंट, उदय वारुंजीकर तुम्ही फोनवरती असाल तर तुमची कमेंट, याच्यातून लीगल रेमेडी तुम्ही कशी पाहता? मला असं वाटतं की ही जी काही आदेश आहे या आदेशाच्या विरोधामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं हा एक पर्याय असू शकतो. बरं. नंबर 2 सगळ्यात महत्वाचा, मगाशी मी 10 सेकंद मागत होतो, अशा प्रकारचा प्राधान्यक्रम ठरवण्याकरताचं एक अतिशय चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे की ज्या व्यक्तीला आपल्याला न्यायव्यवस्था योग्य न्याय देणार नाही असं वाटत होतं, तो होता मुख्यमंत्री हा तेलंगणाचा. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सरन्यायाधीश साहेबांना पत्र लिहिलं आणि आपल्याच चॅनलनी सांगितलेल्या याच्याप्रमाणे आता त्या मुख्य न्यायाधीशांची बदली प्रस्तावित आहे. हे जर करण्याचा जर ऑफिशियल मार्ग आहे की ज्याला आपण राजरस्ता धरतो, त्याच्याऐवजी सोशल मीडियामधून किंवा वर्तमानपत्रातून लिखाण करून अशा प्रकारचा न्यायव्यवस्थेबद्दल ठपका किंवा एक चिन्ह, प्रश्नचिन्ह उभं करणं हे चुकीचं आहे. बरं. दिस विल अमाउंट टू ए क्रिमिनल कंटेम्प्ट बिकॉज यू आर स्कॅन्डलायझिंग. म्हणजे न्यायव्यवस्थेबाबत तुम्ही प्रश्नच नुसते उभे करत नाहीये तर न्यायव्यवस्थेमध्ये असं काहीतरी काळवेळ चाललेलं आहे. अशा प्रकारचा टोन जर का तुमचा असेल, त्यातून जर प्रश्न उभे करत असाल तर या संपादक साहेबांच्या विरोधामध्ये क्रिमिनल कंटेम्प्ट सुद्धा होऊ शकतो. हे मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचं होतं. वारुंजीकर, तुम्ही जी जाणीव करून दिली ती अतिशय महत्वाची आहे. फक्त ज्या आपण संजय राऊतांची विधानं आणि त्यातला बिटवीन द लाईन जेवढा वाचायचा प्रयत्न करतोय तेवढं तीव्रतेने त्यांना वाटत असेल अशातला भाग नसून त्यांचं म्हणणं होतं की काही प्राधान्याचे वेगळे विषय सुद्धा असावेत. त्यांना क्रिमिनल कंटेम्प्ट किंवा न्यायव्यवस्थेच्या अस्तित्वावरची शंका या पातळीला त्यांचा निषेध असावा असं माझं तरी मत झालेलं नाही. पण हरकत नाही, या निमित्ताने ही सगळी मतं समोर आल्यामुळे आपल्याला कळू शकतं की एखाद्या व्यवस्थेबद्दलचं आपलं भाष्य किती गंभीर ठरू शकतं. आणि त्यासाठी सगळ्यांचे आभार. तुम्ही आलात आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला यासाठी सगळ्यांचे आभार. वारुंजीकर, तुमचे पण आभार, तुम्ही फोनद्वारे आमच्यासोबत होता. माझा विशेषमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.